नमस्कार. मी कीर्तिकिरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव बोलत आहे. आता सर्व शेतकरी बांधवांना माहिती असेल की सध्या प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 खरीफ हंगामाची पीक विमा नोंदणी प्रक्रिया सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. आणि आता यंदा यावर्षी पीक विमा सीझन अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये 86,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.5 लाख शेतकऱ्यांनी पीक विमाचे लाभ घेतले होते. यावर्षी फक्त 18% पीक विमाची नोंदणी झालेली आहे. सो आपला या पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. सो सर्व शेतकरी बांधवांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण या प्रधानमंत्री फसल विमा योजना याचे लाभ आणि याच्यामध्ये नोंदणी आपण 31 जुलैपर्यंत करून घ्यावी. यासाठी आपला स्वतःची फार्मर आयडी असणे आवश्यक आहे आणि ई पीक पाहणीमध्ये आपल्या पिकाची नोंद करणे अपेक्षित आहे. आणि सध्या दरम्यान एक असा संभ्रम निर्माण झाला होता शेतकऱ्यांमध्ये. आपण जेव्हा सीएससी केंद्राला गेल्यानंतर पीक विमाचे अर्ज भरते वेळेला पीक कर्ज घेतलेले नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र हमीपत्र सादर करणे अपेक्षित होतं, असा अटी एक आहे. आणि या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये आणि मीडियामध्ये पण याचा विचारणा झाला होता. यासाठी आपण कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पण केंद्र शासनाकडे ही जी अटी आहे, या हमीपत्र घोषणापत्र आहे, ही अटी रद्द करण्याची आपण विनंती केलेली आहे शासनामार्फत. लवकरात लवकर याचे पण सकारात्मक विचार निर्णय होणार आहे. सो त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याच्या संदर्भात जास्त संशय न बाळगता आपण पीक विमा प्रक्रियाचे लाभ घ्यावी. आणि यंदा यावर्षी एल निनोची वर्ष आहे, त्यामुळे आपला नैसर्गिक आपत्ती, पाऊस जर कमी पडला, रोगरुजिने झाला, कीड झाला, सो त्याच्यातून आपलं जे पिकाचे नुकसान होणार आहे त्या संकटाला समोर जाण्यासाठी पीक विमा एक सर्वाधिक इफेक्टिव्ह एक मेकॅनिझम आहे. सो त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना पुनश्च आपण जिल्हा प्रशासन वतीने पण आवाहन करू इच्छितो की आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेची लाभ 31 जुलैपर्यंत आपण घ्यावी आणि इतर शेतकरी बांधवांना पण आपण याची माहिती द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.